अजितदादांचं अपघाती निधन हे एक अनाकलनीय न कळणारं सत्य. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तो पराधीन आहे, पण त्याच्या अशा घटनांचा दोष कोणाकडेच जात नाही. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारच्या उमद्या कठोर वागण्यात असले तरी सुद्धा प्रचंड मृदू संवेदनशील माणसाचा असा मृत्यू महाराष्ट्राचं मन सहनच करू शकत नाही. अनेक जण ह्या धक्क्यातून बाहेरच पडणार नाहीत बराच काळ. काल कॅबिनेटची मीटिंग एकत्र, कॅबिनेट नंतर एक्सक्लुझिव्ह अर्धा तास सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीची चर्चा एकत्र, आणि त्यावेळेला झालेला हास्यविनोद हा एक भास आहे की काय, स्वप्न आहे की काय, असं आता वाटायला लागलं. तर मग काल ते खरंच भेटले होते की काय. आणि त्यामुळे इतकं अचानक जाणं त्यांचं झालं आहे की त्यांचे नातेवाईक त्यांच्या स्थितीबद्दल कल्पनाच करू शकत नाही. पण बारामती, पुणे जिल्हा, संपूर्ण